नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज बुधवार 4 मार्च 2026 मित्रांनो, आज दुपारनंतर तुरीच्या दरात पुन्हा एकदा आपल्याला झपाट्याने वाढ पाहायला मिळालेली आहे. मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रात तुरीचे बाजारभाव वाढलेले आहेत. तर मित्रांनो, पहिलीच बाजार समिती आहे देवणी. आवक आलेली आहे तुरीला 33 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 8,000 रुपये, सर्वसाधारण दर 8,080 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 8,160 रुपये. पुढील बाजार समिती मौदा. आवक आलेली आहे 70 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7,050 रुपये, सर्वसाधारण दर 7,200 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,350 रुपये. यानंतरची बाजार समिती आलेली आहे हिंगोली. गजर तुरीला आवक आलेली आहे 500 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7,450 रुपये, सर्वसाधारण दर 8,100 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 8,200 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे मुरुम. तुरीला आवक आलेली आहे 138 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7,300 रुपये, सर्वसाधारण दर 8,081 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 8,081 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे जामखेड. तुरीला आवक आलेली आहे 2 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7,000 रुपये, सर्वसाधारण दर 7,250 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,500 रुपये. पुढील बाजार समिती गंगापूर. काळ्या तुरीला आवक आलेली आहे 3 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 8,140 रुपये, सर्वसाधारण दर 8,140 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 8,180 रुपयाचा. पुढील बाजार समिती आहे लातूर. लाल तुरीला आवक आलेली आहे 2,321 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 8,000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 8,100 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 8,237 रुपये. पुढील बाजार समिती आहे अकोला. लाल तुरीला आवक आलेली आहे 2,329 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7,150 रुपये, सर्वसाधारण दर 8,075 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 8,155 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे अमरावती. लाल तुरीला आवक आलेली आहे 7,905 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 8,000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 8,100 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 8,200 रुपये.